नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. गरुड पुराणानुसार अमावस्येला या 21 चुका करू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अमावस्येच्या रात्री काही गोष्टींची विशेष काळजी घेतली जाते. रात्रीच्या वेळी बाहेर फिरू नये असे देखील सांगितलं जातं. अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी वर्ज्य आहेत. या गोष्टी करणाऱ्यांना कधीही भाग्याची साथ मिळत नाही. अमावस्येच्या रात्री करू नका या चुका. नंबर 1. अमावस्येच्या रात्री सुनसान ठिकाणी किंवा स्मशानात जाऊ नये. अमावस्येला नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त सक्रिय असतो. यामुळे तुम्हाला नुकसान पोहोचण्याची शक्यता जास्त असते. नंबर 2. अमावस्येला रात्री लवकर झोपावं आणि सकाळी लवकर उठावं. अमावस्येला सकाळी उशिरापर्यंत झोपू नये. अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठावं आणि सूर्याला अर्घ्य द्यावं. नंबर 3. अमावस्येला पती पत्नीने संबंध बनवण्यापासून दूर राहावं. गरुड पुराणानुसार अमावस्येला स्थापित केलेल्या संबंधामुळे जन्माला आलेलं अपत्य सुखी राहत नाही. नंबर 4. अमावस्येच्या संध्याकाळी किंवा रात्री घरात क्लेश करू नये, वाद घालू नये. यामुळे पितृदेवतांची कृपा लाभत नाही. अमावस्येला पितरांची पूजा करावी. नंबर 5. अमावस्येच्या दिवशी गरिबांचा अपमान करू नये. गरिबांचा अपमान करणाऱ्यांना शनी त्रास देतो. गरिबांचा अपमान करणाऱ्या लोकांवर शनी आणि राहू केतूचा अशुभ प्रभाव पडतो. हिंदू धर्मातील सर्व पुराणांमध्ये गरुड पुराणाला सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. भगवान विष्णू हे गरुड पुराणाचे अधिपती मानले जातात. हिंदू मान्यतेनुसार जर एखाद्या व्यक्तीने गरुड पुराणाचा पाठ अभ्यास केला किंवा ऐकला तर त्याला मोक्ष आणि गती प्राप्त होतो. वैष्णव संप्रदायाशी संबंधित या शास्त्रामध्ये सांगितले आहे की ज्या घरात व्यक्तीला सतत नुकसान तसेच अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो अशा व्यक्तीने कोणाच्याही घरात अन्न खाऊ नये. किंबहुना असे केल्याने व्यक्तीला नुकसान सहन करावे लागू शकते. गरुड पुराणात याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. जाणून घेऊया कोणकोणत्या घरांमध्ये जेवल्याने नुकसान होऊ शकते. नंबर 6. सावकाराच्या घरी करू नये जेवण. गरुड पुराणानुसार सावकाराच्या घरातील अन्न चुकूनही खाऊ नये. खरे तर असे लोक इतरांना दुखावतात. त्यामुळे अशा घरांमध्ये जेवण करणे टाळावे. नंबर 7. गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांच्या ठिकाणी जेवू नये. गरुड पुराणात असेही सांगितले आहे की जुनाट आजार किंवा गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांच्या ठिकाणी कधीही अन्न ग्रहण करू नये. कारण अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा तसेच अस्वच्छता असते. यामुळे अन्न ग्रहण करणाऱ्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नंबर 8. अस्वच्छता असलेल्या घरी जेवू नये. ज्या घरात अस्वच्छता असते अशा घरात कधीही जेवण करू नये. ज्या घरात अस्वच्छता असते तिथे अनेक प्रकारच्या आजारांचे साम्राज्य असते. तसेच जिथे अस्वच्छता असते तिथे वास्तुदोषही असतो. या सर्व नकारात्मकतेचा परिणाम जेवणाऱ्याच्या शरीरावर तसेच मनावर होतो. आपण जसे अन्न ग्रहण करतो तसेच आपले विचार होतात आणि विचार आपले भाग्य घडवतात. त्यामुळे अस्वच्छता असलेल्या घरी कधीही जेवू नये. नंबर 9. त्रास देणाऱ्या व्यक्तीच्या घरी जेवू नका. गरुड पुराणानुसार चुकूनही अशा लोकांच्या घरी जेवू नये जे फक्त इतरांना त्रास कसा देतात हे जाणतात. त्यामुळे अशा व्यक्तीच्या घरी जेवणाचे आमंत्रण आले तर जेवायला जाणे टाळा. अशा लोकांच्या घरी जेवण केल्यास अन्न दोष लागतो. नंबर 10. गरुड पुराणानुसार जेव्हा स्मशानभूमीत मृत व्यक्तीचे दहन केले जाते तेव्हा त्याच्या धुरापासून दूर राहावे. कारण मृतदेह जाळल्यावर धुरासोबत विषारी घटक वातावरणात पसरतात. या विषारी घटकांमध्ये अनेक प्रकारचे विषाणू आणि बॅक्टेरिया असतात जे जवळ उभी असलेली व्यक्ती श्वास घेत असताना शरीरात प्रवेश करतात. अशी अनेक माहिती गरुड पुराणात दिली आहे. नंबर 11. आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये जीवन जगण्याच्या अनेक पद्धती सांगितल्या आहे ज्याचा अवलंब करून माणूस आपले जीवन बदलू शकतो. गरुड पुराण हे हिंदू धर्मातील 18 पुराणांपैकी एक मानले जाते. त्याची देवता भगवान विष्णू मानले जाते. अशी अनेक माहिती गरुड पुराणात देण्यात आली आहे जी व्यक्ती मानवाने वाचली पाहिजे. याशिवाय गरुड पुराणात असे देखील वर्णन केले आहे
की माणूस स्वतःच्या जीवनासाठी जबाबदार असतो। या पुराणात जीवन जगण्याचे काही नियम देखील सांगितले आहेत आणि अशा गोष्टी देखील सांगितल्या आहेत ज्या आपण आयुष्यात कधीही करू नये। चला जाणून घेऊया गरुड पुराणात कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत। नंबर 13, सकाळी उशिरापर्यंत झोपणे। गरुड पुराणानुसार जर तुम्हाला दीर्घायुष्य जगायचं असेल तर सकाळी उशिरा उठण्याची सवय बदला। धार्मिक शास्त्रामध्ये ब्रह्ममुहूर्तावर जागरण करणे चांगले मानले जाते। सकाळची हवा ही शुद्ध असते जी मानवाला अनेक रोगांपासून वाचवते। नंबर 14, रात्री दही खाणे। गरुड पुराणानुसार रात्रीच्या वेळी दही किंवा दह्यापासून बनवलेल्या पदार्थाचे सेवन करू नये। रात्री दही खाल्ल्याने अनेक आजार होतात ज्याचा माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो। याशिवाय रात्री मांसाहार करू नये। नंबर 15, झोपण्याची योग्य पद्धत। गरुड पुराणात असे सांगितले आहे की दक्षिण किंवा पश्चिम दिशेप्रमाणे चुकीच्या दिशेला डोके ठेवून झोपल्याने व्यक्तीचे आयुष्य कमी होते। जेव्हा तुम्ही तुमच्या खोलीत प्रवेश करता तेव्हा त्यामध्ये थोडासा प्रकाश असावा, परंतु हे लक्षात ठेवा की बेडवर झोपल्यानंतर खोली अंधारमय असावी। तसेच तुटलेल्या पलंगावर झोपणे देखील निषिद्ध आहे। नंबर 16, दिवसा उशिरापर्यंत झोपू नका। अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करण्याची परंपरा आहे। जर तुम्हाला पवित्र नदीत आंघोळ करणे शक्य नसेल तर घरीच स्वच्छ आंघोळ करा। आंघोळ झाल्यावर सूर्याला अर्घ्य देण्यास विसरू नका। आंघोळ करण्यापूर्वी काही बोलू नका, शांत राहा। नंबर 17, अमावस्येला स्मशानभूमीत किंवा स्मशानभूमीतच आसपासच्या परिसरात फिरता कामा नये। अमावस्येची रात्र ही काळोखी रात्र आहे असे म्हटले जाते। असे मानले जाते की यावेळेस भूते किंवा वाईट शक्ती खूप सक्रिय होतात, म्हणूनच अमावस्येच्या रात्री एकाकी जागी जाऊ नये। नंबर 18, अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास शुभ फळ मिळते, परंतु शनिवार शिवाय इतर कोणत्याही दिवशी पिंपळाला स्पर्श करू नका। म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा, पण झाडाला स्पर्श करू नका, यामुळे आर्थिक नुकसान होते। नंबर 19, अमावस्येच्या दिवशी स्वतःवर संयम ठेवला पाहिजे। नंबर 20, या दिवशी एखाद्याने पलंगावर नव्हे तर चटईवर झोपावे। अमावस्येच्या दिवशी शरीरावर तेल लावण्यास मनाई आहे। आपण अमावस्येला बाहेर जात असाल तर या दिवशी कोणत्याही प्रकारचा मेकअप करू नका। नंबर 21, या दिवशी मद्य, मांस इत्यादींपासून दूर राहा। साधे सात्विक अन्न खा। कालसर्प आणि पितृदोष दूर करण्यासाठी उपाय। नंबर 1, अमावस्येला तिळाचा यज्ञ केल्यास शुभ फळ मिळते। घरात आनंद, समृद्धी, सुख नांदते। या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करा। कालसर्प दोष आणि पितृदोष दूर करण्यासाठी हा उपाय परिणामकारक मानला जातो। नंबर 2, अमावस्येला स्मशानभूमीत किंवा स्मशानभूमीच्या आसपासच्या परिसरात फिरता कामा नये। अमावस्येची रात्र ही काळोखी रात्र आहे असे म्हटले जाते। असे मानले जाते की यावेळेस भूते किंवा वाईट शक्ती खूप सक्रिय होतात, म्हणूनच अमावस्येच्या रात्री एकाकी जागी जाऊ नका। अमावस्या अशुभ असते असे मानले जाते, मात्र तसे नाही। अमावस्येला अनन्यसाधारण महत्व असते आणि त्याचा लाभही होतो। सोमवती अमावस्येला महादेव शिवशंकराची उपासना करणे लाभदायक असते अशी मान्यता आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।